वृषभ राशी 29 जून 2026 पौर्णिमा विशेष. यंदाची पौर्णिमा ठरणार जीवनाला नवी दिशा देणारी. नशिबाचे बंद दरवाजे उघडतील, मिळतील दैवी संकेत आणि घडतील आश्चर्यकारक घटना. 29 जून 2026 रोजी येणारी पौर्णिमा वृषभ राशीच्या अनेक व्यक्तींसाठी केवळ चंद्राची पूर्ण कला नसून जीवनातील एका महत्त्वाच्या वळणाची सुरुवात ठरू शकते. अनेक दिवसांपासून मनात साचलेली अस्वस्थता, भविष्याबद्दलची चिंता आणि सतत एकाच ठिकाणी अडकल्याची भावना आता हळूहळू कमी होऊ लागेल. ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडवू शकते ज्यामुळे तुम्ही स्वतःच म्हणाल, आता खरंच काळ बदलायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक गोष्टी मनात दाबून ठेवल्या असतील. प्रत्येकाला सर्व काही सांगणे शक्य नसते. काही दुःख स्वतःला समजून घ्यावे लागतात. अनेक वेळा तुम्ही इतरांसाठी उभे राहिलात, पण जेव्हा तुम्हाला आधाराची गरज होती तेव्हा अपेक्षित साथ मिळाली नाही. या अनुभवाने तुम्हाला अधिक परिपक्व केले आहे. आता विश्व तुमच्या संयमाचे फळ देण्याची तयारी करत आहे. वृषभ राशीचे लोक स्वभावाने स्थिर, संयमी आणि मेहनती असतात. ते कोणतेही काम घाईघाईने करत नाहीत. एकदा ध्येय निश्चित केले की कितीही अडथळे आले तरी ते मागे हटत नाहीत. मात्र अनेकदा याच शांत स्वभावाचा गैरफायदा काही लोक घेतात. तुमच्या चांगुलपणाला कमकुवतपणा समजणाऱ्यांची संख्या कमी नसते. पण या पौर्णिमेनंतर परिस्थिती बदलताना दिसेल. आता तुमच्या शांततेला ताकद मिळेल आणि तुमच्या मेहनतीला योग्य ओळख मिळवण्यास सुरुवात होईल. या काळात विश्व तुम्हाला काही असे संकेत देईल जे सुरुवातीला साधे योगायोग वाटतील, पण नंतर त्यामागील अर्थ हळूहळू स्पष्ट होईल. एखादी अनपेक्षित भेट, अचानक मिळालेली माहिती, एखादे स्वप्न, एखादा जुना संपर्क किंवा मनात वारंवार येणारा विचार, हे सर्व तुमच्या पुढील प्रवासासाठी महत्त्वाचे ठरू शकते. विशेष म्हणजे या पौर्णिमेनंतर तुम्हाला स्वतःमध्येही बदल जाणवेल. पूर्वी ज्या गोष्टींमुळे तुम्ही खूप अस्वस्थ व्हायचात त्याच गोष्टींकडे आता अधिक शांतपणे पाहू शकाल. निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचे याची जाणीव अधिक स्पष्ट होईल. आर्थिक बाबतीतही हा काळ सकारात्मक संकेत देतो. अडकलेली कामे पुढे सरकू शकतात. नवीन उत्पन्नाचे मार्ग दिसू शकतात. काहींना नोकरीत चांगली संधी मिळेल तर काहींना व्यवसायात नवीन ग्राहक किंवा फायदेशीर करार मिळण्याची शक्यता आहे. मात्र या काळात मिळालेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करणे तुमच्या हातात असेल. कौटुंबिक वातावरणातही काही आनंददायी बदल घडू शकतात. घरातील तणाव कमी होईल. जुने गैरसमज मिळतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून अशी बातमी मिळू शकते ज्यामुळे संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या पौर्णिमेचा सर्वात मोठा संदेश असा आहे की प्रत्येक विलंब हा नकार नसतो. काही वेळा विश्व योग्य वेळेपर्यंत आपल्याला थांबवत असते. ज्या गोष्टी आजपर्यंत मिळाल्या नाहीत त्या आता योग्य वेळी आणि योग्य स्वरूपात मिळू शकतात. ही पौर्णिमा वृषभ राशीच्या व्यक्तींना एक नवा आत्मविश्वास, नव्या आशा आणि नव्या प्रवासाची सुरुवात करून देऊ शकते. काही बदल लगेच दिसतील तर काही हळूहळू घडतील, पण एक गोष्ट निश्चित, हा काळ तुम्हाला निराशेतून आशेकडे आणि अडथळ्यातून प्रगतीकडे घेऊन जाणारा ठरू शकतो. वृषभ राशी, या काळामध्ये तुम्हाला काही संकेत मिळणार आहेत. त्यातील पहिला संकेत आहे घरात अचानक जाणवणारी सकारात्मक ऊर्जा. 29 जून 2026च्या पौर्णिमेनंतर वृषभ राशीच्या अनेक व्यक्तींना सर्वप्रथम जो बदल जाणवू शकतो तो म्हणजे त्यांच्या घरातील वातावरणात होणारा सूक्ष्म पण अत्यंत सकारात्मक बदल. अनेक दिवसांपासून घरात कारण नसताना तणाव जाणवत असेल, वारंवार किरकोळ वाद होत असतील किंवा मनावर सतत एक प्रकारचा दबाव जाणवत असेल तर या पौर्णिमेनंतर ती नकारात्मकता हळूहळू कमी होऊ लागेल. विशेष म्हणजे हा बदल एका दिवसात घडणार नाही, पण तुम्हाला जाणवेल की पूर्वी ज्या गोष्टींवरून मोठे वाद व्हायचे त्या आता शांतपणे मिटू लागल्या आहेत. घरातील सदस्य एकमेकांशी अधिक प्रेमाने बोलू लागतील. अनेक दिवसांपासून न बोलणारी व्यक्ती स्वतःहून संवाद साधू शकते. जणू घरात अडकलेली सकारात्मक ऊर्जा पुन्हा वाहू लागेल. या काळात तुमच्या घरात काही शुभ घटनांची सुरुवात होऊ शकते. एखाद्या मंगल कार्याची चर्चा सुरू होईल. नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग येईल. काही जण घराची सजावट, दुरुस्ती किंवा नवीन घर घेण्याचा विचार करतील. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींची सुरुवात अगदी साध्या कारणाने होईल, पण पुढे जाऊन त्यातून मोठा आनंद मिळू शकतो. या पौर्णिमेनंतर घरात एखादा पाहुणा येईल आणि त्याच्या आगमनामुळे एखादी चांगली बातमी मिळू शकते. काही वेळा आपल्या नशिबातील बदल एखाद्या माणसाच्या पावलाने सुरू होतो असे म्हटले जाते. त्यामुळे या काळात तुमच्या घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे आदराने पहा
आणखी एक वेगळा संकेत म्हणजे घरातील एखादी जुनी वस्तू अचानक सापडू शकते. जुने कागदपत्र, फोटो, दागिना किंवा विसरलेली एखादी वस्तू तुमच्या हाती लागू शकते. आश्चर्य म्हणजे त्या वस्तूमुळे पुढे एखादा आर्थिक किंवा कौटुंबिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. या काळात तुमच्या घरात धार्मिक किंवा आध्यात्मिक वातावरणही वाढू शकते. एखादा सण, पूजा, नामस्मरण किंवा मंदिरात जाण्याचा योग येईल. विशेष म्हणजे या गोष्टी केवळ परंपरा म्हणून घडणार नाहीत, तर तुमच्या मनाला खऱ्या अर्थाने शांतता देणाऱ्या ठरतील. जर तुम्ही अनेक दिवसांपासून घर बदलण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी योग्य मार्ग खुला होऊ शकतो. काहींना नवीन घर, काहींना नूतनीकरण, तर काहींना कुटुंबासोबत नव्याने आयुष्य सुरू करण्याची संधी मिळू शकते. या काळात घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरतील. त्यांच्या एखाद्या साध्या सल्ल्यामुळे मोठी अडचण टळू शकते, त्यामुळे त्यांचे अनुभव दुर्लक्षित करू नका. या शुभ संकेतांचा आणखी एक अर्थ असा आहे की तुमच्या घरात येणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनालाही स्थिर करेल. तुम्ही अधिक आत्मविश्वासाने निर्णय घ्याल, कामात लक्ष लागेल, झोप सुधारेल आणि भविष्यासंदर्भातील अनावश्यक भीती कमी होईल. हा संकेत सांगतो की प्रत्येक मोठ्या भाग्याची सुरुवात घरातील शांततेपासून होते. जेव्हा घरात आनंद, प्रेम आणि समाधान वाढते तेव्हा बाहेरच्या जगातही यशाचे मार्ग आपोआप खुलू लागतात. दुसरा शुभ संकेत आहे अचानक मिळणारा शुभ संदेश. तुमचे भविष्य बदलू शकतो. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी 29 जूनच्या पौर्णिमेनंतर दिसणारा दुसरा शुभ संकेत इतरांपेक्षा खूप वेगळा आणि आश्चर्यकारक असू शकतो. या काळात तुमच्यापर्यंत असा एखादा संदेश, फोन कॉल, ईमेल किंवा भेटीचे निमंत्रण येऊ शकते ज्याकडे सुरुवातीला तुम्ही फारसे लक्ष देणार नाही, पण काही दिवसानंतर तुम्हाला जाणवेल की हाच संदेश तुमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात ठरला. गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक ठिकाणी अर्ज केले असतील, कोणाला मदतीसाठी संपर्क केला असेल किंवा एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल. ज्या गोष्टीचे उत्तर मिळेल अशी आशा जवळजवळ संपली होती त्याच ठिकाणाहून अचानक सकारात्मक बातमी मिळू शकते. काहींना नोकरीची मुलाखत, काहींना व्यवसायासाठी नवीन ऑर्डर, काहींना शिक्षणाशी संबंधित संधी, तर काहींना परदेशाशी संबंधित महत्त्वाचा संपर्क मिळू शकतो. विशेष म्हणजे हा संदेश फक्त कामापुरता मर्यादित नसेल. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना एखाद्या जुन्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा अनपेक्षित फोन येऊ शकतो. अनेक वर्षांपासून तुटलेला संवाद पुन्हा सुरू होईल. त्या संभाषणातून तुम्हाला अशी माहिती मिळेल जी पुढील काही महिन्यात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात एखादा साधा वाटणारा संवादही दुर्लक्षित करू नका. बसमध्ये, कार्यालयात, बँकेत, प्रवासात किंवा एखाद्या कार्यक्रमात झालेली छोटी ओळखही पुढे मोठ्या संधीचे रूप घेऊ शकते. विश्व अनेकदा मोठे बदल गाजावाजा न करता अगदी साध्या घटनांमधून घडवते. आर्थिक बाबतीतही हा संकेत शुभ आहे. एखादा व्यवहार जो अडकला होता त्यासंबंधी चांगली बातमी मिळू शकते. काहींना कर्ज मंजूर होईल, काहींना थकबाकी मिळेल, तर काहींना उत्पन्न वाढवणारा नवीन मार्गही मिळू शकतो. या काळात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक संदेशाला योग्य वेळी उत्तर द्या. अनावश्यक विलंब करू नका, कारण एखादी संधी फक्त एकदाच दार ठोठावते. वेळेवर दिलेले उत्तर तुमच्या यशाचे कारण ठरू शकते. आणि तिसरा संकेत आहे अचानक वाटणारे मानसन्मान आणि लोकांच्या नजरेत वाढणारे तुमचे महत्त्व. 29 जून 2026च्या पौर्णिमेनंतर वृषभ राशीच्या व्यक्तींना मिळणारा तिसरा शुभ संकेत हा केवळ आर्थिक लाभाशी संबंधित नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वाच्या तेजाशी संबंधित आहे. अनेक दिवसांपासून तुम्ही शांतपणे कोणताही गाजावाजा न करता तुमचे काम करत आला आहात. तुम्ही कधी तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसऱ्याने घेतले, तर कधी तुमच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष झाले. पण आता परिस्थिती बदलण्यास सुरुवात होईल. या पौर्णिमेनंतर तुमच्या बोलण्याला, विचारांना आणि निर्णयांना लोक अधिक महत्त्व देऊ लागतील. पूर्वी जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमचा सल्ला घेण्यासाठी पुढे येऊ शकतात. तुमच्याबद्दलचा लोकांना दृष्टिकोन बदलू लागेल. तुम्ही न बदलता लोकांची तुमच्याबद्दलची धारणा बदलेल आणि हाच या काळातील सर्वात मोठा शुभ संकेत आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. सुरुवातीला हे ओझे वाटेल, पण प्रत्यक्षात ही तुमच्या क्षमतेवर ठेवलेली विश्वासाची शिक्कामोर्तब असेल. वरिष्ठ अधिकारी किंवा महत्त्वाच्या व्यक्ती तुमच्यावर विश्वास दाखवतील. एखादा महत्त्वाचा प्रकल्प, नवीन पद किंवा नेतृत्वाची संधी तुमच्याकडे येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या व्यक्तींना ग्राहकांचा विश्वास वाढताना दिसेल. तुमचे नाव लोकांपर्यंत पोहोचू लागेल. एखाद्या समाधानी ग्राहकामुळे नवीन ग्राहक मिळतील. तुमच्या कामाची शिफारस इतरांकडे केली जाईल.
ही प्रसिद्धी हळूहळू वाढेल, पण तिचा परिणाम दीर्घकाळ टिकणार असेल. विशेष म्हणजे हा संकेत केवळ बाहेरच्या जगापुरता मर्यादित नाही, तुमचा स्वतःवरील विश्वासही वाढेल. अनेक दिवसांनी तुम्ही आरशात स्वतःकडे पाहून मनापासून म्हणाल, हो, मी हे करू शकतो, मी यासाठी पात्र आहे. ही भावना तुमच्या पुढील यशाचा पाया ठरेल. हा शुभ संकेतांचा मुख्य संदेश असा आहे की कधीकधी भाग्य पैशाच्या रूपात येत नाही, तो लोकांच्या विश्वासाच्या रूपात येते. आणि एकदा लोकांचा विश्वास जिंकला की यश, संधी आणि समृद्धी आपोआप तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात. ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात असे तेज निर्माण करू शकते जे कोणत्याही दागिन्यापेक्षा मौल्यवान असेल. तेज तुमच्या व्यक्तिमत्वाचे, तुमच्या प्रामाणिकपणाचे आणि तुमच्या कर्तृत्वाचे.